नमस्कार मंडळी. आजचा जो व्लॉग आहे तो कुठल्याही पर्यटन स्थळाचा नाही आहे किंवा कुठेही फिरायला गेलेला असं काही नाही आहे. आजचा व्लॉग आहे रेसिपी व्लॉग. सारखं मन होतं काहीतरी वेगळं खावंसं वाटतं किंवा कधी कधी प्रश्न पडतो की लहान मुलांना काहीतरी वेगळं करून द्यायचं आहे किंवा त्यांना काहीतरी खायची इच्छा असते. तुम्ही कुठं एकटे असाल, रूमवर राहत असाल, काहीतरी असं चटपटीत खायची क्रेविंग येते, तर त्यांच्यासाठी हा व्लॉग आहे. पूर्ण व्लॉग बघा. 5 ते 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. काहीही जास्त सामान नाही. एक 4-2 गोष्टी आहेत त्या लागतात आणि घरच्या घरी प्रॉपर पद्धतीनं तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता आणि अमेझिंग आहे. मी पण तुमच्यासोबत बनवून खाणार आहे आणि मला माहिती आहे की तुम्हीही बघितल्यानंतर तुम्ही पण ती घरी ट्राय करणार आहात आणि खाणार आहात. सो आता ही रेसिपी आपण चालू करूयात. चला मग आता डायरेक्ट आपण किचनमध्ये जाऊयात. सो आपण आपल्या रेसिपीसाठी हे बनपाव घेतलेले आहेत मोठ्या साईजचे. त्यानंतर आहेत चीज क्यूब्स, ह्यात आहे तूप, लसूण आणि चिली फ्लेक्स. सो हे आहे बेसिकली सामान आपल्या रेसिपीचं. आता आपण रेसिपीला स्टार्ट करू. सो आता आपण ह्या बनपावला जे आहे असं उभं चिरून घेऊयात आणि आडवं. सो हे असं दिसलं पाहिजे. अजून थोडंसं असं करून आणि हे असं उभं म्हणजे प्लसच्या साईनमध्ये आपण त्याला असं कट करून घेऊयात प्रॉपर. सो हे असं दिसलं पाहिजे कारण आपल्याला ह्याच्यात स्टफिंग करायचं आहे. सो आता हे 3 पाव चिरून घेतलेले आहेत. आता आपण आणलेलं चीज काढून घेऊयात. चीज आपल्याला आता किसून घ्यायचं आहे. साधारण एका पावसाठी तुम्ही 2 क्यूब चीज वापरू शकता. म्हणजे आता तुमच्या आवडीनुसार जेवढं चीज खावं वाटतं तेवढं. 4 क्यूब्स आणलेले आहेत म्हणजे आम्हाला तेवढं बस होतील म्हणून. पण चीज तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. सो मस्तपैकी आपण आता चीज खिसून घेत आहोत. प्रॉपर पद्धतीनं खिसलेलं चीज त्यात घातलं की जी टेस्ट येते ती एकदम यम्मी होते. सो अशा पद्धतीनं आपल्या घरात किसणी असते त्याच्यानंच हे चीज किसून घेऊयात. त्याचसोबत आपण आता लसूणही खिसणार आहोत. म्हणजे चीज खिसणं झाल्यानंतर लसूण पण बारीक खिसू शकतो. ह्याच्यात आपण आलं लसूण पेस्ट पण टाकू शकतो ना. सो तुमच्याकडे अवेलेबल असेल तर आलं लसूण पेस्टचा वापर. गार्लिकचं रेडीमेड भेटतो. हां, गार्लिक रेडीमेड जो भेटतो तो पण तुम्ही यूज करू शकता. जसं तुमच्याकडे अवेलेबल असेल तसं. फक्त टेस्ट ती यावी म्हणून बाकी त्याच्यासारखं साहित्य करू शकतो आपण. त्यासोबत आपण मिरची पण कट करून घेत आहोत. ॲक्च्युली लसूण घेण्याचा मागं उद्देश असा आहे की गार्लिक ब्रेड आणि पिझ्झा हे दोन्हीचा टेस्टचं कॉम्बिनेशन आपण ह्याच्यात मिक्स करू शकतो. कारण चीज पण आहे आणि लसूण पण आहे. सो आपण आता सोबत मिरची घेत आहोत टेस्टसाठी. आणि हे आपले बनपाव रेडी आहेत. सो आता चला सुरू करूयात स्टफिंग. सो आता आपण स्टफिंग करून घेऊयात. त्याच्या आधी सुरुवातीला तूप लावायचं आहे आतमध्ये. पूर्ण व्यवस्थित तुम्ही ते अशा पद्धतीनं राहावं असं पण तूप लावून ह्याच्यात जे आपण लसूण किसलेला होता तो लसूण लावून त्यानंतर आपण त्यात चीज भरायचं. दोन्ही बाजूने फक्त व्यवस्थित भरा म्हणजे सेम टेस्ट लागेल सगळ्या पीसेसला. सो आपण ह्याच्यात असा चीज भरूयात. सो आपण आता ह्याच्यात मिरची
वरतून टाकूया. थोडंसं स्पायसी हे येईल त्याला. जर लहान मुलांसाठी करत असाल तर तुम्ही मिरची नाही घातली तरी चालेल. त्यानंतर हा एक ऑलरेडी बनवलेला आहे त्यावरती ठेवून, म्हणजे जे की ओव्हनमध्ये जेव्हा आपण हा ठेवतो त्यावेळेस ते वरतून जे चीज सांडेल ते वाया जाणार नाही, त्यावरच पडेल. सो असा रेडी आहे आपला बनपाव. ह्याच्यावरती चिली फ्लेक्स मी आवडीनुसार घालू शकता. परत एकदा तूप आपण टाकूयात. सो आता हे ओव्हनमध्ये ठेवायचं. तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा भांडं लावू शकता. सो आता हे ओव्हनमध्ये ठेवूयात. चला. सो आता 2 मिनिटाचा टायमर लावून हे आपण आतमध्ये बनपाव ठेवूयात. दिसत नसेल आता. ओके. सो आता मायक्रो मोडवरती आपण हे 2 मिनटं लावूयात. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ग्रिलवरती पण करू शकता. सो आता हे स्टार्ट झालेलं आहे. सो आता हे आपलं होत आहे आणि हे झालेलं आहे. आपण बघू शकता प्रॉपर पद्धतीने हे चीज मेल्ट झालं आहे आणि ह्यात आपण काढून लगेच खाऊयात. सो बघू शकता आपण एकदम यम असं झालेलं आहे. प्रॉपर चीज मेल्ट झालेलं आहे आणि आता खाण्यासाठी रेडी आहे. खालचे पण प्रॉपर चीज दिसतंय. तोंडाला पाणी सुटायलंय. चला आता आपण खाऊन बघूयात. खूप टेम्पटिंग होते. गरम आहे. बघतो. फक्त चीज, गार्लिक, पिझ्झा सगळं खाल्ल्याचा क्रेविंग पूर्ण होतोय. पटकन रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. यम आहे.